सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दुधाचं बिल, भाजीचा हिशोब, मुलांची फी आणि सणावारांचा खर्च हे सगळं मॅनेज करणारी व्यक्ती कोण आहे माहितीये? बँक मॅनेजर नाही, ती आहे घरातील गृहिणी. पण तरीही बऱ्याचदा आपल्याला वाटतं, मी कुठे कमावते, माझा काय संबंध पैशाशी? पण थांबा, आजचे हे 10 पॉइंट्स जर तुम्ही नीट अंमलात आणले तर महिन्याला तुमची कमीत कमी 5 ते 10 हजार रुपयांची बचत होईल. आणि हो, यातला चौथा आणि 10वा पॉइंट तर असा आहे जो आजवर महाराष्ट्रातल्या कोणत्याही यूट्यूब चॅनलवर सांगितलेला नाही. तो ऐकल्यावर तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास येईल. यामुळे एकही सेकंद मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरू करूया. पहिला पॉइंट, किरकोळ पैशाची ताकद. भाजीवाल्याकडून उरलेले 2 रुपये असो किंवा किराणा मालाच्या पाकिटात सापडलेले 5 रुपये असो, आपण हे पैसे डब्यात टाकून विसरतो. पण आजपासून एक नियम करा, महिन्याच्या शेवटी हा सगळा चिल्लर एकत्र करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वर्षभरात या चिल्लरमधून एक सोन्याचं नाणं किंवा मोठी घरगुती वस्तू विकत घेता येऊ शकते. चिल्लरला कधी कमी समजू नका, तो तुमचा छुपा फंड आहे. दुसरा पॉइंट, इच्छा विरुद्ध गरज. जेव्हा कधी घरात कोणतीही नवीन भौतिक वस्तू जसे की नवीन सोफा कव्हर, नवीन फॅन्सी भांडी किंवा एखादं इलेक्ट्रिक गॅजेट आणायचं असेल, तेव्हा स्वतःला एका आठवड्यांचा म्हणजेच 7 दिवसांचा वेळ द्या. त्या वस्तूशिवाय तुमचं रोजचं काम अडतंय का हे 7 दिवस निरखून बघा. जर 7 दिवसानंतरही वाटलं की काम खरंच अडतंय तरच ती खरेदी करा, नाहीतर समजून जा की ती फक्त एक तात्पुरती इच्छा होती. हा नियम तुमचे हजारो रुपये वाचवेल. तिसरा पॉइंट, स्वयंपाकघरातील गिल्ट फ्री बजेटिंग. बऱ्याचदा आपण जास्त भाजी आणतो आणि ती सडून कचऱ्यात जाते. कचऱ्यात जाणारी प्रत्येक भाजी म्हणजे तुमच्या नवऱ्याने किंवा तुम्ही कमावलेला थेट पैसा आहे. आठवड्याचा मेनू आधीच ठरवा, जेणेकरून तितकंच साहित्य येईल. अन्न वाचवणे म्हणजेच पैसा वाचवणे आहे. चौथा पॉइंट, तुमच्या स्वतःचा गुपित इमर्जन्सी फंड. हा पॉइंट जरा नीट समजून घ्या. गुपित म्हणजे नवऱ्याला फसवणं मुळीच नाही, तर हा असा फंड आहे जो तुम्ही रोजच्या खर्चातून हुशारीने वाचवाल. समजा घरातल्या खर्चातून तुम्ही महिन्याखेरीज 500 रुपये वाचवले आणि ते वेगळ्या डब्यात ठेवून विसरून गेलात. जेव्हा घरात अचानक एखादी अडचण येते, उदाहरणार्थ घरातलं एखादं महत्त्वाचं साधन अचानक बिघडतं आणि ऐनवेळी नवऱ्याकडे पैसे नसतील, तेव्हा चिडचिड न करता शांतपणे आपल्या त्या गुप्त डब्यातून पैसे काढून नवऱ्याच्या हातात ठेवायचे. संकट समयी जेव्हा तुम्ही अशी मदत करताना, तेव्हा नवऱ्याच्या नजरेत तुमच्याबद्दल आदर 100 पटीने वाढतो. 5वा पॉइंट, ब्रँडच्या नावाखाली होणारी फसवणूक ओळखा. टीव्हीवर जाहिरात बघून महागडे लिक्विड, साबण किंवा कपडे आणण्यापेक्षा स्थानिक पण चांगल्या क्वालिटीच्या वस्तूंना प्राधान्य द्या. ब्रँडच्या नावाखाली आपण पॅकेजिंगचे पैसे देतो, क्वालिटीचे नाही. स्मार्ट गृहिणी ब्रँड नाही तर वस्तूची उपयुक्तता बघते. आतापर्यंतचे 5 पॉइंट्स तर फक्त ट्रेलर होते. मैत्रिणींनो, आता पुढचे 5 पॉइंट्स तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहेत. विशेषतः 10वा पॉइंट जो तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आहे. चला तर मग बघूया 6वा पॉइंट, होम मेकर ते होम इन्व्हेस्टर. बँकेत जाऊन मोठे व्यवहार करायची गरज नाही. आजकाल मोबाईलवर अवघ्या 500 रुपयापासून SIP किंवा RD सुरू करता येते. महिन्याला वाचणारे 500 रुपये सोनं किंवा शेअर्समध्ये गुंतवायला शिका. पैसे डब्यात ठेवले तर वाढत नाहीत, गुंतवणूक केली तर वाढतात. 7वा पॉइंट, नवऱ्यासोबत फायनान्शियल पार्टनर बना. महिन्यातून एकदा चहा पिता पिता नवऱ्यासोबत घराच्या कर्जाबद्दल, इन्शुरन्सबद्दल बोला. मला यातलं काही कळत नाही असं म्हणून हात झटकून देऊ नका. उद्या काही वाईट प्रसंग आला तर घराचा पैसा कुठे गुंतवलाय हे गृहिणीला माहीत असलंच पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. 8वा पॉइंट, सण उत्सवांचे प्री प्लॅनिंग. दिवाळी, गणपती किंवा मुलांचे वाढदिवस अचानक येत नाहीत, पण आपण खर्च ऐनवेळी करतो आणि बजेट कोलमडतं. प्रत्येक महिन्याला सण फंड म्हणून थोडे पैसे बाजूला काढा. ऐनवेळी कोणाकडे हात पसरण्याची किंवा क्रेडिट वजा करण्याची वेळ येणार नाही. 9वा पॉइंट, स्वतःच्या कौशल्याचा बिझनेस. तुम्हाला छान स्वयंपाक येतो, तुम्ही सुंदर शिवणकाम करता किंवा तुम्हाला लहान मुलांना शिकवायला आवडतं. तुमच्या या छंदाला घरात बसून छोट्या बिझनेसमध्ये बदला. स्वतःचे हक्काचे 100 रुपये कमवण्याचा जो आनंद आणि जो माज असतो ना, तो काही वेगळाच असतो. 10वा पॉइंट, स्वतःवर गुंतवणूक करा. हा सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे, ज्याकडे 99% गृहिणी पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आपण मुलांच्यासाठी, नवऱ्यासाठी हजारो रुपये खर्च करतो, पण स्वतःवर गुंतवणूक करणे म्हणजे महागड्या साड्या किंवा दागिने घेणे नव्हे,
तर तुमच्या बुद्धीवर, आरोग्यावर आणि कौशल्यावर खर्च करा. तुम्हाला केक बनवायला आवडतो? एखादा 500 रुपयांचा बेकिंग क्लास लावा. व्हिडिओ एडिटिंग आवडत असेल तर ऑनलाईन कोर्स घ्या. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःवर 1 रुपया खर्च करून काहीतरी नवीन शिकताना, तेव्हा तो 1 रुपया भविष्यात तुम्हाला 10 रुपये कमवून देण्याची ताकद ठेवतो. तर मैत्रिणींनो, फायनान्स मिनिस्टर बनण्यासाठी कोट टाय घालायची गरज नसते, तर योग्य विचार आणि नियोजन पुरेसं असतं. आज सांगा, या 10 पॉईंट्सपैकी कोणता पॉईंट तुमच्या मनाला थेट स्पर्श करून गेला आणि तुम्ही उद्यापासून कोणती गोष्ट पाळणार आहात? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्योतिष लिटल वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा. बाय बाय.